नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता लवकरच नवी दिल्लीत जाणार आहेत. ते राहुल गांधींना भेटतील, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सामील होतील, इतर नेत्यांना भेटतील आणि आपण भारतीय जनता पक्षाच्याच विरोधात आहोत किंवा एनडीएच्या विरोधात आहोत हे ठळकपणे ते अधोरेखित करते. ज्यांना असं वाटतं की विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी गमतीने म्हटलं की उद्धवजी तुम्ही येऊ शकता आमच्याकडे, खुद्द फडणवीसांनीच सांगितलं आहे की ते मी गमतीने बोललो होतो आणि उद्धव ठाकरे तर त्यांच्या टाळीला प्रतिसाद देण्याची सुतराम शक्यता नाही. संजय राऊत रोजच्या रोज तुफान मारा करतायत भारतीय जनता पक्षावरती, एकनाथ शिंदेंच्या पक्षावर आणि अजितदादांवर. अनिल परब असतील, अन्य नेते तोफगोळे बरसत आहेत सतत महायुतीवरती. त्यामुळे उद्धव ठाकरे त्या दिशेने जाण्याची शक्यता नाही. राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाला, परंतु विधानसभेमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या 100पेक्षा जास्त जागांवर. त्यांना तिथे यश मिळालं नाही. विधानसभेत उद्धव ठाकरेंनाही यश मिळालं नाही आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुंबई महानगरपालिकेसह निवडणुका तोंडावर असल्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे कामाला लागलेले आहेत, त्यांचे पक्ष कामाला लागलेले आहेत. आणि आज राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमोर भाषण केलं. अर्थात त्यामध्ये मीडियाला काही सहभागी करून घेतला नव्हतं, मीडियाला बोलवलं नव्हतं. मीडिया बाहेर होता, आसपास होता, कारण राज ठाकरेंना आजही TRP आहे आणि राज ठाकरे काय बोलतात याच्याकडे लक्ष असतं, मीडियाचं लक्ष असतं, लोकांचं लक्ष असतं आणि भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेचं विशेष लक्ष असतं. राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आता तुम्ही कामाला लागा. कामाला लागलेलेच आहेत. जे राज ठाकरेची जी टिंगल करतात त्या सूत्रांचा हवाला देऊन ज्या बातम्या आल्या आहेत त्या आधारे मी सांगतो. आता ही सूत्र म्हणजे कोणीच नसतं, कोणी असतं तुम्हाला माहिती असेल, पक्षातलेच काही जण बाहेरून सांगतात. कारण पत्रकारांना बातम्या कशा मिळतात, कॅबिनेटमध्ये काय झालं याच्याही बातम्या पत्रकारांना मिळतात. केंद्रीय कॅबिनेटमध्ये, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये, प्रत्येक पक्षामध्ये काय चालले, काही असंतुष्ट असतात, काही जणांना वाटतं की ही माहिती खरोखर सांगितली पाहिजे आणि म्हणून बातम्या पोचतात. त्यामुळे सूत्र असतातच आणि सूत्रच बातम्या देतात. ती अनेकदा पक्षातली सूत्र असतात. आज जे रिपोर्ट झालेले त्यानुसार पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी काही चांगल्या गोष्टी, अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले जे जुने कार्यकर्ते आहेत, म्हणजे जे आता अन्य काही कामांमुळे कोणी आजारी असेल, कोणी अन्य कामात गुंतला असेल, कोणावरती जबाबदारी असतील, तो तेवढा सक्रिय नाही आहे एखादा कार्यकर्ता, पदाधिकारी, त्याला तुम्ही परत कामाला लावा, त्याला आपल्याबरोबर घ्या. त्याला असं वाटून देऊ नका की तो बाजूला पडलेला आहे किंवा तो बाजूला झालेला आहे. मी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं माझी पदाधिकारी कार्यकर्ते यांना बरोबर घ्या. आणि काही वेळा पक्षामधल्या काही धोरणांमुळे, अंतर्गत मतभेदांमुळे प्रत्येक पक्षामध्ये अशा गोष्टी होतात. राज ठाकरे यांनी अतिशय योग्य गोष्ट केली. कारण आजही राज ठाकरे यांना मानणारे लोक त्यांचे कार्यकर्त्यांची किंचित बाजूलाही झालेली असतील आणि राज ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य ते मानतात. त्यांच्या विरोधात कोणी बोलत नाही, त्यांचा आदर करतात, त्यांचा शब्द झेलतात ते आणि ते झेलतील याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. कारण वारंवार पराभव होऊन देखील राज ठाकरे शिवाजी पार्कवरती लाखभर लोकांची गर्दी जमवतात. त्यांच्या जागी तसाच एखादा पक्ष असता तर त्याला अशा 10 सभा घ्यायला लागल्या असतील. जेव्हा 10 सभा त्यांच्या झाल्या की मग शिवाजी पार्क भरला असतं. राज ठाकरे यांचा करिश्मा कायम आहे. राज ठाकरे यांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत. मी उदाहरण तुम्हाला देतो.
परवा रायगड जिल्ह्यात जाऊन जयंत पाटलांबरोबर जी सभा घेतली राज ठाकरेंनी, अप्रतिम बोलले ते. आणि त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांच्या जी रायगड राजधानी होती त्या ठिकाणी डान्स बारचं पेव फुटलेलं आहे, काय चाललंय काय, हे कसं काय तुम्ही खपून घेता, असाच त्यांचा सवाल होता. लगेच रात्री एका डान्स बारवरती मनसैनिकांनी टार्गेट केला, त्याच्यावरती तोडफोड केली आणि मेसेज दिला की हे इथे चालणार नाही. डान्स बारची जी संस्कृती आहे, डान्स बारच्या नावाखाली ज्या काही गोष्टी चालतात ते इथे खपवून घेतलं जाणार नाही. आणि भरत गोगावले जे मंत्री आहेत, जे बाळासाहेबांचे विचार मानतात असं म्हणतात, दावा करतात शिंदे सेनेचे, ते म्हणाले की सगळेच काही डान्स बार असे नाही आहेत, काही असतील पण सगळे काही तसे नाही आहेत. याचा अर्थ काय की डान्स बारची जी काही लॉबी आहे त्या लॉबीचे हे लाडके भाऊ असणार भरत गोगावले, त्यामुळे ते त्यांची बाजू घेत होती. हे आपण लक्षात घ्या. म्हणजे शिंदे सेना काय प्रकार लायकीचं काम करते ते बघा, कशा प्रकारचे काम करतात. संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड, काय लायकीचे नेते आहेत त्यांच्याकडे बघा. बाळासाहेबांचं नाव घेण्याची त्यांच्याही लायकीच नाही म्हणत. राज ठाकरे त्यानंतर असेही म्हणाले की आपला पक्ष मुंबईत सर्वात जास्त बलवान आहे असं ते म्हणाले. आणि ते म्हणाले आपली म्हणजे मनसेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येणार. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येईल, उभारी येईल त्यांना, अशा प्रकारचं वक्तव्य केलं. कुठल्याही पक्षाचा नेता जे करेल तसंच त्यांनी केलं. आणि ते म्हणाले की विनाकारण कोणालाही मारू नका, मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा. बघा ते असं म्हणतात, हिंदी भाषिकाला मराठी शिकायचं असेल शिकवा, त्याची सोय करा, शिकवा त्याला मराठी. उर्मट बोलत असेल तर वाद घालू नका, तेही टाळा असं म्हणता येते. एखादा उर्मट ॲरोगंटली बोलला तर लगेच म्हणजे कानाखाली वाजवायचे असं करू नका, असं अप्रत्यक्षपणे सुनावत आहेत. गेल्या सभेतही त्यांनी सांगितलेलं होतं की उगाच काही कानाखाली वाजवायचे नाही, पण भूमिका घ्या असंही ते म्हणाले. म्हणजे परप्रांतीयांना च्या बाबत एक प्रकारे त्यांनी मवाळसह भूमिका घेतली की परप्रांतीय हिंदी चॅनेल्सच्या मदतीने राज ठाकरेंची चुकीची एक प्रतिमा परप्रांतीयांसमोर मांडली जाते आहे, जी भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे सेनेला सोयीची आहे. अजितदादांचं काही इथे मुंबईत काही अस्तित्वच नाही, त्यामुळे त्यांचा उल्लेख करत नाही. पण राज ठाकरे यांची किंवा मनसेची अशी प्रतिमा तयार केली जाते म्हणून राज ठाकरे, आणि ते वारंवार सांगतात की ज्या ठिकाणी असे वाद झाले ते दोन माणसातलं भांडण होतं, दोन पक्षातलं किंवा दोन राज्यांमधल्या लोकांचं भांडण नव्हतं. ते माझे अनेक गुजराती मित्र आहेत असं ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या पक्षातही काही परप्रांतीय आहेत ना, उत्तर भारतातले वगैरे, त्यांचे मित्र आहेत अनेक जण. मनसैनिकांचे अनेक परप्रांतीय मित्र आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे राज ठाकरेंबद्दल जाणीवपूर्वक एक गैरसमज तयार करायचा, त्यांची अशी एक विलक्षण प्रतिमा तयार करायची की कोणते व्हिलन आहे इथे, तशी ती नाही आहे. आणि ते सांगण्याचा वेगळ्या प्रकारे राज ठाकरे प्रयत्न करतात. त्यानंतर त्यांनी सांगितलं की युतीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, पण ते असं म्हणाले जर 20 वर्ष जे मी आणि म्हणजे उद्धव एक प्रकारे आम्ही एकमेकाचा आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता, ते आम्ही एकत्र आलो, आम्ही एकमेकांना भेटलो, जवळ आलो, तर तुम्ही एकत्र आहे ना. म्हणजे पक्षातल्याच कार्यकर्त्यांनी त्यांचं मनोमिलन व्हायला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. याचा अर्थ काय की आमचा आदर्श घ्या उद्धव आणि माझा, आम्ही एकत्र आलो आहोत. याचा अर्थ एकत्र आलोत म्हणजे रोज एकमेकाकडे जाऊन सणासुदीला तेवढ्यापुरतं नाही, दोन पक्षाचे प्रमुख एकत्र आलेले, त्याला महत्त्व आहे. एकमेकाकडे जाऊन समजा दोघांनी पत्ते खेळलं, त्याला काही लोकांना काय म्हणणे, पत्ते खेळा, कॅरम खेळा, त्याचा काही संबंध नाही. पॉलिटिकल काय मेसेज त्याच्यामधनं, ते दोन व्यक्ती एकत्र आले, दोन पक्षाचे प्रमुख एकत्र आले आहेत, याचाच अर्थ दोन्ही पक्ष महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढवणार आहे. अधिकृत घोषणा झाली नसली तरी ती योग्य वेळी ते करते, त्याची इतरांनी काही चिंता करण्याचं कारण नाही आहे. आता त्याच्यानंतर ते म्हणाले की मतदार याद्यांवरती लक्ष ठेवा.
म्हणजे याला सिग्निफिकन्स असा आहे की बिहारमध्ये मतदार यादीमधनं काही लाखांमध्ये लोकांची नावं काढून टाकलेली आहे. निवडणूक आयोगावरती टीका केली जाते तिथे की भाजपने आपला जो नोकर आहे निवडणूक आयोग त्याच्यामार्फत संपूर्ण मतदार यादीची साफसफाई केलेली आहे. म्हणून इथे मतदार यादीवरती लक्ष ठेवायचं की दोन दोन ठिकाणी नावं आली आहेत का, कोणाची बोगस नावं आहेत का, यावरती लक्ष ठेवा असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी सुद्धा हे सांगितलेलं होतं. पण आता हे प्रत्यक्ष बारकाईने यावरती काम करायला लागेल. कारण बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड येथून जे तिकडे मतदान करणारे आहेत लोक ते इथेही मतदान करत असतील, समजा वेगळ्या काही बोगसगिरी होत असेल तर त्यावरती लक्ष ठेवायला लागेल. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि हा आजच्या त्यांच्या सभेतला अतिशय महत्त्वाचा विषय होता. बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे याच्या त्यांनी सूचना दिल्या. ज्यावेळी निवडणुका होतात, मतमोजणी होते किंवा मतदान होतं त्यावेळी ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाचे लोक कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते, त्यांच्याकडे पैसे प्रचंड आहेत, पण ज्या प्रकारे ते लक्ष ठेवतात तसं लक्ष ठेवण्याची गरज आहे. हे फार महत्त्वाचं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये निवडणुका एखादा पक्ष जिंकतो म्हणजे तो विजय मिळवून खेचून आणतो, तो विजयश्री खेचून आणतो तो. मग ती मशीनमध्ये गडबडी असेल, मतदार फुगवलेले असतील, काही वगळले असतील, काही करेल, पैसे दिले चालणं, हे सगळ्या गोष्टी, सगळे खेळ महाशक्ती करते, यावर लक्षात ठेवलं. आता यामध्ये मला सांगायचे तुम्हाला की कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी आमचं ठरलंय अशा प्रकारची पोस्टर्स लागली आणि ही जी काही कॅप्शन आहे ती अतिशय लोकप्रिय झाली महाविकास आघाडीतल्या नेत्यांची की आमचं ठरलंय, म्हणजे आम्ही एकत्र आलो. तसंच माझं म्हणणं आहे की उद्धव आणि राज ठाकरे हे एक प्रकारे संदेश देतात की आमचं ठरलंय. औपचारिक घोषणा आम्ही करू कधी, पण आम्ही जवळ आलेलो आहे, आमच्यातले मतभेद मिटलेले आहेत. अमित आणि आदित्य यांचंही मनोमिलन झाले आणि पक्ष कार्यकर्त्यांचं झाले. पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जसं आता रायगडच्या सभेमध्ये किंवा 5 जुलैच्या मेळाव्यामध्ये हे दिसून आलं. राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि आता उद्धव ठाकरे देखील शिवतीर्थावर जाणार आहेत, गणपतीला जातील. रक्षाबंधनच्या दिवशी आदित्य आणि तेजस शिवतीर्थावर जातील. पण हा केवळ व्यक्तिगत मामला, तो इमोशनल मामला, हा बाजूला ठेवू विषय. आपल्याला राजकारणावरती बोलायचं, व्यक्तिगत याच्यावरती फारसं बोलायचं नाही. 2 भाऊ आहेत, त्यांच्या जिव्हाळा सलोखा आहे आणि तो वाढतच जावा अशी आपण इच्छा व्यक्त करतो. फक्त इच्छा व्यक्त करून त्याच्या पलीकडचा जो महत्त्वाचा लोकांशी जो संबंध आहे विषय, त्याबद्दल आपल्याला बोलायला लागेल. आता बघा की विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईत महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटीच्या आसपास आहे. पण मुंबईमध्ये जे मतदार होते 98 लाखाच्या आसपास होते. त्यापैकी 38% हे मराठी मतदार आहेत आणि 19% हे मुस्लिम मतदार आहेत. 38 अधिक 19% म्हणजे किती झाले? 48, 58, 57. आता हे सगळेच्या सगळे मुस्लिम काही मनसे आणि उद्धव आणि राज एकत्र आले त्यांना देतील असं नाही, काही इतर पक्षात देतील. सगळे मराठी काही उद्धव आणि राजलाच देतील असं नाही, म्हणजे शिवसेना आणि मनसे काही इतरांना नाही देतील. पण तरीसुद्धा मोठा लॉट हा त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळे जेव्हा मराठी लाट अशी उफाळून येईल, जशी वसंतदादांनी सांगितलं होतं की मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव आहे, तेव्हा जशा प्रकारे मराठी माणूस उसळला होता तशा प्रकारचा मराठी माणूस पेटून उठलेला आहे आता, असं मला वाटतं. 5 जुलैच्या सभेत मी प्रत्यक्ष गेलो होतो, तिथलं वातावरण बघितलं. आणि परवा मातोश्रीवरती राज ठाकरे गेले तेव्हा संपूर्ण ज्या प्रकारचं चार्जअप झालं वातावरण, तशा प्रकारचं वातावरण निवडणुका जवळ आल्यावरती मुंबईत होईल. आता या गोष्टी तर आहेच,
पण या उद्धव आणि राज ठाकरे यांची सत्ता कुठल्याही प्रकारे येता कामा नये किंवा उद्धव ठाकरेंची तर येताच कामा नये, हा महाशक्तीचा प्रयत्न. मोदी आणि शहा त्यासाठी स्वतः प्रचाराला येतील, प्रचंड पैसे होतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये ते आलेले आहेत मुंबईत, ठाण्यात, ते काम करत. परंतु त्याच वेळी राज ठाकरे यांना मनवण्याचे प्रयत्न बरेच दिवस चालू होते. मग एकनाथ शिंदे आमरसपुरी खायला जात होते, उदय सामंत खिचडी खायला जात होते, त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस येत होते यांच्याकडे. आणि आजही तुम्हाला सांगतो की राज ठाकरे दणदणीत टीका करायला लागलेत फडणवीसांवर. कुंभमेळ्यावर टीका केली त्यांनी, पहलगाम कसं होऊ शकलं याच्यावर टीका केली, म्हणजे मोदी शहांवर केली, केंद्र सरकारवर टीका केली. हिंदी भाषा सक्तीवरनं राज ठाकरेंवरनं त्याने आव्हान दिलं, राज ठाकरे यांनी फडणवीसांना आव्हान दिलं. आणि आज तर हे मुख्यमंत्री फडणवीस हे महाराष्ट्र भूषण आहेत की भैयाभूषण आहेत, अशा प्रकारची टीका संदीप देशपांडे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत मनसेचे त्यांनी केली. याचा अर्थ त्यांनी उघड भारतीय जनता पक्षाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्याबाबत शंका घेण्याचं बिलकुल कारण नाही. आणि हिंदी सक्ती पहिलीपासून करून दाखवाच असं आव्हान दिलेलं आहे. आणि एवढंच नाही तर इतर अनेक मुद्द्यांवरती घेऊन राज ठाकरे आता बरसायला सुरुवात झालेली आहे. महाशक्तीवरती म्हणजे भाजपवरती. आता तुम्हाला सांगतो की तो दुबे हा निशिकांत दुबे पुन्हा टीका करतायत ते खासदार. आणि ते पुन्हा सांगते की तुमचं इथे मराठी माणूस पण आमचंही योगदान आहे मुंबईमध्ये, असं पुन्हा ते डिवचतायत. आणि ते म्हणतात की तुमचं नामोनिशाण इथनं नष्ट होईल, म्हणजे मुंबईतनंच तुमची सत्ता जाईल, खतम व्हाल तुम्ही, असं तो दुबे तिकडे बसून बोलतो. काँग्रेसच्या रणरागिणींनी त्याला आव्हान दिलं. राज ठाकरेंनी कौतुक केलं त्यांचं, संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं त्यांचं. आणि आता त्यावेळी काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस की दुबेने असं बोलायला नको होतं, अमुक तमुक वगैरे असं. पण दुबे त्यावर तुफान टीका त्यांनी केली नाही. दुबेला उलटं पालटं करायला पाहिजे होतं. फडणवीस बाकीच्या वेळी जसं बोलतात राहुल गांधीवरती बोलताना तसं नाही बोलले ते दुबेवरती. ज्या दुबेने महाराष्ट्राचा मराठी माणसाचा अपमान केला त्याच्यावर अशा पद्धतीने बोलले नाहीत. आणि आता ते म्हणतायत की दुबेनी आम्ही बघू म्हणे यांचं काय करायचं कसं करायचं ते, तुम्ही त्यात फारसं लक्ष घालू नका. हे का म्हणाले फडणवीस असं? बावनकुळे स्व म्हणाले की कुठलाही पक्ष संपत नसतो, संपवण्याची भाषा करू नये राजकारणात. याचा अर्थ असा आहे की भाजपला लक्षात आलं की मराठी माणूस यावेळी आपल्याला मतदान करणार नाही आहे. मराठी माणूस चिडलेला आहे. हिंदी भाषा सक्ती असेल, उद्योगधंदे इकडनं खेचून गुजरातला नेणं असेल आणि दिल्लीवरनं संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार चालवणं असेल, महाराष्ट्राचा अपमान करणं असेल, महापुरुषांचा अपमान करणं असेल, हे मराठी माणसाला आवडलेलं नाही. आणि मग मराठी मतं आपली अगदीच गेली तर आपली पंचायत व्हायला नको म्हणून त्यांनी लाईन बदलली. बघा, मग दुबेला सांगतात की आता तू बोलू नकोस. एकीकडे त्यांना असं वाटत होतं की दुबे बोलतोय म्हणजे आता मराठी मतं जर मनसे आणि उद्धव यांच्या पक्षाकडे गेली तर बाकीची जी मतं आहेत, बहुसंख्य मतं, ते आपल्याकडे येतील, म्हणजे परप्रांतीयांची. पण आता त्यांना तसं ठामपणे वाटत नाही आहे. आणि मुंबईमध्ये जे सगळे परप्रांतीय आहेत, माझं त्यांना आवाहन असं आहे की राज ठाकरे काय म्हणतात ते बघा. राज ठाकरेंनी हिंदीत भाषण केलं होतं हिंदी भाषिकांपुढे काही वर्षांपूर्वी. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी असं म्हणतोय की मराठी माणूस जर उत्तर प्रदेशमध्ये गेला, झारखंडमध्ये, मध्य प्रदेश कुठेही गेला तर त्यांनी त्या संस्कृतीमध्ये मिसळलं पाहिजे. त्यांनी तिथे दादागिरी करता कामा नये. त्याचप्रमाणे तुम्ही इथे आलात तर तुम्ही आमच्यात मिसळून द्या, मग आमचा काहीच तक्रार राहणार. तुम्ही दादागिरी किंवा उत्मात करू नका तुम्ही.
एवढंच म्हणणं आहे. मग कोणालाही कानफडात लावून तू मराठी बोल नाही तर हाकलून देऊ तुला मुंबई बाहेर महाराष्ट्राबाहेर, असं कोणीही म्हणत नाही आहे. असा अपप्रचार चालू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की आजवर राज ठाकरेंनी कोणाशी कधीच आघाडी केलेली नाही. भारतीय जनता पक्षाची अप्रत्यक्षपणे त्यांचं आघाडी म्हणा किंवा मैत्री होती. लोकसभेच्या वेळी, विधानसभेच्या वेळी काही जागांवरती ॲडजस्टमेंट असेल, पण त्या पलीकडे अधिकृत आघाडी केलेली नव्हती त्यांनी. यावेळी ती प्रथम ते करणार उद्धव ठाकरेंशी, असे संकेत आहेत. केले, औपचारिक घोषणा केलेली नाही, परंतु त्यांचं ठरलं आहे असं मला वाटतं. आणि हे ठरवणं कसं आवश्यक आहे, कारण याचा अर्थ बघा तुम्ही की इतर राज्यांमध्ये, विशेषतः दक्षिणेतल्या आंध्रमध्ये NT रामाराव, चंद्रबाबू नायडू, YSR रेड्डी, तेलंगणमध्ये TRS यांची सत्ता आली स्वबळावर. तिकडे तामिळनाडूमध्ये कधी अण्णा द्रमुक, कधी द्रमुक यांची स्वबळावरती सत्ता आली. पश्चिम बंगालमध्ये तर बघा सातत्याने ममता बॅनर्जींनी स्वबळावरती सत्ता मिळवली. तशा प्रकारची सत्ता इथे मिळवण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शरद पवार दोघांनाही यश आलेलं नाही. म्हणजे केवळ आपल्या स्वबळावरती आघाडी करून ठीक आहे. शिवसेनेच्या मदतीने, ज्या शिवसेनेत राज ठाकरे होते त्या शिवसेनेच्या मदतीनेच भाजप मोठा झाला आणि मग शिवसेनेला दुय्यम वागणूक द्यायला लागला. आणि आता तर शिवसेनेचा अपमान केला जातोय, म्हणजे नकली शिवसेनेचा. आणि तो नकली शिवसेनेचा परिणय फुके यांनी सुद्धा आज आम्हीच तुमचे बाप आहोत अशा प्रकारची भाषा केल्यावरती शिंदे सेनेच्या लोकांना काय करावं समजेल. म्हणजे आम्ही तुमचे बाप आहोत असं अधिकृतपणे सांगूनच टाकलं त्यांनी परिणय फुके. आहेतच ते त्यांचे बाप, संस्थापकच अमित शहा आहेत त्यांचे, असं संजय राऊत रोजच्या रोज म्हणत असतात. पण आता त्यांचा पाण उतारा करायला लागले. एकनाथ शिंदेना घेरण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, चौकशा लावण्यात येत आहेत. ते आता वसई विरारचे माजी आयुक्त, त्यांच्या मागे ईडी लागली. त्यांचा कोणाशी संबंध आहे, या लोकांच्या वेगवेगळे वादग्रस्त वक्तव्य त्याच्यावर टार्गेट केलं जाते भाजपकडून. आणि एकनाथ शिंदेना एक प्रकारे पूर्णपणे संपवण्याचे किंवा कमजोर करण्याचे प्रयत्न चालले. आणि त्यामुळे कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही. त्यांचा उपयोग झाला तर त्यांना फेकून द्या. ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील त्यावेळी एकनाथ शिंदे हे निस्संदर्भ व्हायला लागतील. लगेच एका क्षणात त्यांचा पक्ष खाक होईल असं म्हणत नाही. कुठल्याही पक्षाचा पटकन संपत नसतो, पण त्यांचं जे वैशिष्ट्य काय, ते बाळासाहेबांचा माझ्याकडे वारसा असं जे सांगतात तेच जाईल. एकीकडे भ्रष्टाचाराचे आरोप, वादग्रस्त वक्तव्य, तिसरीकडे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही त्यांना त्याची धास्ती आहे. जर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंच्या बाजूने निर्णय दिला तर तो एकनाथ शिंदे यांचा प्रवास, त्यांचा राजकीय प्रवास पक्षाचा शेवटाकडे सुरू होईल. आणि म्हणून आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, राज ठाकरे एकत्र आल्यामुळे यांची धावपळ उडालेली आहे. आधी काय म्हणत होते ते की ते एकत्र येणं शक्यच नाही. आज तर दीपक केसरकर म्हणाले हे इतके वाईट बोललेले त्यांच्याबद्दल, म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष राज ठाकरेंबद्दल. अरे वाईट तुम्ही स्वतः बोललेले आहेत ना. मग एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या पक्षाचे लोकही बोललेले आहेत. भारतीय जनता पक्षाने ते राज ठाकरे कोण आहेत, त्यांची ताकद किती आहे, त्यांना काही आम्ही समजत नाही, महत्त्वच देत नाही असं म्हणत होते. मग त्यांच्या घरी का जात होते, पायऱ्या का चढत होते त्यांच्या, हाही प्रश्न आहे. हा प्रश्न विचारावाच लागेल. राज ठाकरे यांची ताकद जर काहीच नाही आहे तर मग त्यांची दखल कशाला घेतो. मग आज देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे दोन भाऊ एकत्र आले काय ना, आम्हाला काही फरक पडत नाही, ते ब्रेकफास्टला एकत्र, लंचला किंवा डिनरला, आम्हाला काही त्याचं महत्त्व वाटत नाही. पण महत्त्व वाटत नसेल तर रिॲक्ट कशाला होतं तुम्ही सतत, का दखल घेता त्यांची, हा प्रश्न आहे.
लोकसभेमध्ये तुम्हाला फटकार दिली होती ना महाविकास आघाडीने, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाचा रोल होता. जर उद्धव ठाकरेंना काहीच किंमत नसेल तर हे कसं काय घडलं? आणि विधानसभेमध्ये तुम्ही कसा विजय मिळवलात याच्याबद्दल अनेक जणांना संशय वाटतो. आता शेवटचा मुद्दा बघा, मुंबईमध्ये मी तुम्हाला ती आकडेवारी तर सांगेन, पण दुसरी जी आकडेवारी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ती अशी की बघा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्याचा त्यांना फायदा होईलच, कारण अन्यथा महाशक्ती पुढे 3 पक्षांपुढे टिकून धरणं, हे टिकाव धरणं आता आज त्यांना कठीण आहे. त्यांना यायलाच लागेल एकत्र. आणि दुसरी आकडेवारी अशी आहे की ठाणे आणि रायगडमध्ये गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे 2001 ते 2011ची आकडेवारी आहे, 87% परप्रांतीय म्हणजे हिंदी भाषिकांच्या लोकसंख्येत वाढ झाली. आणि 2001 ते 2011 या काळात मुंबईत परप्रांतीयांची जी लोकसंख्या आहे ती 25 लाख होती 2001ला, ती 2011ला तेवढीच आकडेवारी उपलब्ध आहे, ती 35 लाख झाली. आणि मराठी लोकांची लोकसंख्या जी 45 लाख मुंबईत होती ती 44 लाखावर होती. याचा अर्थ परप्रांतीयांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे. दुसरी गोष्ट, या परप्रांतीयांमध्ये उत्तर प्रदेशच्या लोकांची संख्या जी 12% होती ती 20%वर गेली, 24%वर गेली. आणि बिहारमध्येची संख्या 1%पेक्षा कमी होती ती 3.5%वर गेली. दुसरी आकडेवारी अशी की राज्यांतर्गत जे पूर्वी आपल्याकडे म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणातनं मुंबईत येणाऱ्यांची संख्या होती ती 41% होती, ते प्रमाण खाली 5% कमी झाले आहे. आता उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले की त्याचा त्यांना फायदा होईलच, पण ही एकी कशासाठी हे आपण लक्षात दिलं. ही एकी मुंबईवरचं जे आव्हान आहे परप्रांतीयांचं केवळ नाही, उद्योगपती संपूर्ण मुंबई खरेदी करू बघतायत, वर्चस्व प्रस्थापित करू पाहतायत. एकीकडे आर्थिक वर्चस्व आणि एकीकडे राजकीय वर्चस्व, म्हणजे भाजप आणि अदानी हे एकत्र येऊन संपूर्ण मुंबई ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. ही मुंबई ही मुख्यतः कामगारांनी मुंबई घडवलेली आहे, सामान्य माणसांनी घडवलेली आहे. या मुंबईमधून मराठी माणूस बाहेर फेकला जातो, कारण इथली रिअल इस्टेटची प्राइसेस त्याला परवडत नाही. टॉवरमध्ये तो राहू शकत नाही आहे. टॉवरमध्ये कोणता माणूस दिसतो की ज्याला फुकटात जागा मिळालेली आहे, त्याची चाळ पाडून टॉवर झाला तिथे. स्वतंत्रपणे टॉवरमध्ये मराठी माणूस राहू शकत नाही, इतके त्याच्याकडे पैसे नाहीत. मराठी माणूस मुंबईमधून बाहेर फेकला गेला आहे, तो इकडे आणावा लागेल. आणि तो इथे आणण्यासाठी मराठी माणसाला व्यापार, रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यासाठी काहीतरी आराखडा तयार करावा लागेल. आणि हा आराखडा जसा ब्लूप्रिंट विकासाचा राज ठाकरे यांनी केला होता तसा त्यांना आराखडा त्यांनी तयार केला पाहिजे. जर आम्ही मुंबई महानगरपालिकेवरती सत्तेवर आलो तर आम्ही काय करणार आहोत याचा एक आराखडा, याचं एक स्वप्नचित्र उद्धव आणि राज ठाकरे यांनी तयार केलं पाहिजे. त्यासाठी तज्ज्ञांच्या टीम्स कामाला लावल्या पाहिजेत आणि योग्य वेळी लोकांच्या पुढे ते ठेवलं पाहिजे. केवळ भाजपला किंवा शिंदेंना शिव्या देऊन उपयोग नाही, त्यांना शिव्या द्याव्याच लागतील, पण आमचा पर्याय विकासाचा अजेंडा काय तो लोकांपुढे ठेवायला लागेल. मराठी माणसाचा अजेंडा काय आहे, आणि त्याचवेळी मराठी माणूस हे आम्ही शत्रू समजत नाही, त्यांनाही इथे जागा आहे. फक्त या ठिकाणी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचंच वर्चस्व असेल हे मतं आवाजून सांगावं लागेल. भारतीय जनता पक्षाचे धोरण मात्र आज जर बघा कबूतरखान्यांच्या संदर्भात, कबूतरखाने त्याच्यामुळे रोगराई होते, मनसेने आंदोलन केलं आणि आता यांनी काही शेठजींना पुढे करून ह्या कबूतरखान्यांच्या समर्थनार्थ उभं केलेलं आहे. मांस मच्छीच्या संदर्भात सुद्धा मराठी माणसाला नावं ठेवायची, त्याला हाकलून द्यायचं, त्याला जागा द्यायची नाही. हे सगळे लोक भाजपच्या मागे आहेत. म्हणून मराठी माणसांनी हे मुद्दे लक्षात ठेवून
हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा लक्षात ठेवून या महाशक्तीच्या विरोधात उद्धव आणि राज ठाकरे जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा त्यांना आधार दिला पाहिजे असं मी थेट आवाहन करतो. मी काही तथाकथित तटस्थपणा इथे ठेवणार नाही. मराठी माणसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आघाडीला, यांच्या ऐक्याला, शिवसेना आणि असली शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे यांच्या एकत्रित आघाडीला, अपेक्षित आघाडीला, संभाव्य आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे. नाहीतर मुंबई आणि मराठी माणूस वाचणार नाही. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.